हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी नेक ने डीप नेक इथे आपण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी मेन फॅब्रिक घेतलंय, अस्तर घेतलंय। त्याआधी आपण कटिंग इथे अस्तरावरती करूया। चेस्ट वाईज आधी आपण अस्तर डबल फोल्ड करून ठेवायचे। तर इथे आपण चेस्ट वाईज जो आहे कापड आपण डबल फोल्ड ठेवायचे। ते 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर पूर्ण 12ची मी इथे कापडाची घडी घातली आहे। या पॉइंट पर्यंत इथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊया। तर आपण इथे डबल घडी घातली। आता बघा, आधी तर आपल्याला करायचं काय, शोल्डर पॉइंटला मी एक सरळ लाईन ड्रॉ करते, जेणेकरून इथे आपला कापड जो आहे तो कमी जास्त होणार नाही। आता आपल्याला डीप नेक घ्यायचंय, त्यासाठी मेजरमेंट तर बघा या पॉइंटला 13.5 आपल्याला उंची इथे तयार हवी। तर आपण 14.5 वरती 1 पॉइंट देऊ, 1 इंच एक्स्ट्रा। आता इथे मी 5.25 इंचाचा शोल्डर घेतेय। 5 आणि ज्या स्टेपच्या 2 लाईन एवढा आपण इथे शोल्डर घेतोय। मुंढ्याची उंची 6.5 इंचावरती या पॉइंट पर्यंत। आधी आपण पाठीमागचा पार्ट कट करतोय, मग आपण फ्रंट पार्ट इथे कट करणार आहोत। चेस्ट वाईज डबल घडी घातली आहे, 9 + 2 इंच, 9, 10 आणि 11, 12 इंचाची मी घडी का घातली आहे, कारण आपल्याला एक्स्ट्रा जो प्रिन्स कटचा टक्स टाकायचा आहे, त्यासाठी आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतले। तर 36 इंचाचा आपला 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, 9 याचा चौथा पार्ट, इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा, गळ्याचा जो घेर आहे तो मी इथे घेते या पॉइंटला 3 इंचावरती। डीप नेक 10 इंचावरती, वरती आपण 3 घेतले। या पॉइंटला आपण खाली पण आपण 3 घेणार आहोत। आणि आधी तर इथे एक बॉक्स बनवून घेऊया। पसरट असा नेक आपला प्रॉपर, शोल्डर डाऊन होणार नाही, या हिशोबाने प्रॉपर आपण इथे गोलाई देऊया। आता बघा, याचा सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे मुंड्याचा, तर आपण 6.5 वरती दिले। तर इथे आपण 3.25 याचा सेंट्रल पॉइंट घेऊया। हा पॉइंट आणि फिक्स वाला पॉइंट याला आपल्याला मॅच करायचं या पॉइंट पर्यंत। इथून कमरेचा पार्ट, कमर घेर आहे 30 इंचाचा, तर आपण 7.5 वरती 1 पॉइंट देऊया आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। फिक्स वाला पॉइंट फक्त मॅच करायचा आहे, फिक्स वाला पॉइंट आपल्याला मॅच करायचं नाहीये, या पद्धतीने। आता बघा, शोल्डर मध्ये करायचं काय, आपल्याला तिरकस आपल्याला डाऊन करायचंय, मुंड्याच्या साईडने हा पॉइंट आपल्याला कट करायचा आहे। तर आपण एक्स्ट्रा वाला पार्ट पूर्ण कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण एक्स्ट्रा वाला पार्ट जो आहे तो आपण पूर्ण कट करून घेतलाय। गळ्याचा पार्ट इथे कट केलाय, शोल्डर पॉइंट आपण इथे कट करून घेतलाय। एक्स्ट्रा वाला पॉइंट पूर्ण कट करून आपला पाठीमागचा पार्ट इथे रेडी। डीप पसरट नेक आपला इथे कट करून झालाय। तर पाठीमागचा पार्ट कट झालाय, आता आपण फ्रंट पार्टचा कट करूया। तर आता फ्रंट पार्ट साठी आपण सेम मेजरमेंट घ्यायचंय, शोल्डर घ्यायचे 5.25 इंचावरती, मुंड्याची उंची 6.5 इंच, चेस्टचा चौथा पार्ट 9 + 2 इंच एक्स्ट्रा। तर बघा, त्यानंतर आपण उंची आपली सेम असणार आहे, आपण 14.5, 13.5 ब्लाउज तयार हवे, 14.5 वरती आपण उंची लिहिली। आता बघा, या पॉइंटला टक्स हवा, तर एक्स्ट्रा किती घ्यायचे, 30 इंचाचा आपला कमर घेर आहे, तर 7.5 वरती आपण 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचची मार्जिन आणि 1.5 इंचचा टक्स, या पद्धतीने आपण इथे एक्स्ट्रा घेतले। आता आपण फक्त इथे पॉइंट ड्रॉ करून घेतले, सगळे पॉइंट जे आहेत आपण सरळ स्केलच्या साहाय्याने इथे मॅच करायचे। तर या पॉइंटला बघा, आता फ्रंटची जी गोलाई आहे ती आपल्याला या पॉइंट पासून 1 इंचावरती द्यायची आहे। अगदी आतल्या हाताने।
त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो सेम मेजरमेंट गळ्याचं घेर 3 इंचावरती. पुढचा जो गळा आहे तो आपण घेतोय 6 इंचावरती या पॉइंटला. आणि इथे आपण पसरट न घेता मी हलकासा व्ही शेप मध्ये, जेणेकरून फ्रंट पार्टला 3 इंचाचा गळ्याचा घेर आहे तो आपण कम्फर्टेबल राहील. शोल्डर मध्ये परत डाऊन करायचंय मुंड्याच्या साईडने अर्धा इंच. आणि आता टक्स पॉइंटचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, वरून घ्यायचं आपल्याला 10 इंचावरती. 10 स्टिचून 10 यायला पाहिजे, आपण अर्धा इंच वाढून घेऊया म्हणजे की 10.5 इंचावरती. या पॉइंट पासून एक 4 इंच हुकपट्टी आयपट्टी पासून 4 इंच घ्यायचंय. वरून आपण 10.5 इंच घेतलंय. तिन्ही टक्सचे पॉइंट जे ते आधी आपण आखून घेऊया. अर्धा इंच जिथं डाऊन केलंय त्या पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय 5 इंचावरती. 1 2 3 आधी या पद्धतीने सरळ टक्स ड्रॉ करून घ्या. मग जो आपण 1.5 इंच घेतलाय पुढे त्या पॉइंटला इथे घ्यायचं आपल्याला 1.5 इंच. आता हा जो आपला 10.5 वाला टक्स आहे या पॉइंट पासून याला या पद्धतीने उतरवून घ्यायचा आहे तिरकसा खाली. इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच या पद्धतीने टक्स आपल्याला वाढवायचा आहे. त्यानंतर साईड पॉइंटला आपल्याला 1 इंच आत जायचंय. तर याला या पद्धतीने इथे आपल्या टक्सला मॅच होईल. इथे परत मी अर्धा इंच कापड वाढवून घ्यायचं आपल्याला. या पॉइंटला 1 इंच आत यायचंय. आणि हा जो आपला टक्सवाला पॉइंट याला आकार देताना फ्रंट पार्टला आपल्याला या पद्धतीने निमुडता. त्यानंतर गोल्ड शेप मध्ये या पॉइंटला या पद्धतीने आपल्याला कट द्यायचंय. आता लक्षात घ्यायचंय इथून घेतलंय आपण 5, वरून घेतलंय आपण 10.5 आणि या पॉइंट पासून घेतलं आपण 4 इंच आणि इथे आपण घेतलंय 1.5 इंचाचा टक्स. तर हे आपण सगळं मेजरमेंट नुसार मी ते लिहून दिले. त्यानंतर आपण आकारही देऊन घेतलाय. हा जो टक्स पॉइंट आहे तो आपला पूर्ण कट होणार आहे, त्याची आपण कटिंग करून घेऊया. तर आपण टक्स कट करून घेतलाय. साईड पॉइंट पासून पूर्ण कटिंग करून या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे तो पूर्ण इथे रेडी झालाय. आता फ्रंट पार्ट रेडी आहे. आपण स्लीव कट करून घेऊया. आता आपल्याला स्लीव कट करायची, तर यानुसार कापडाची जी घडी ती आपण 4 कापडामध्ये करायची आहे. या पद्धतीने आपण डबल घडी केली आहे, मग आपण 4 कापड त्याची घडी घालायची. बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे. स्लीवची जी उंची आहे रेडी आपल्याला 10 इंच हवी आहे. तर कापड इथे आपल्याला 11 इंचाचा हवा आहे. तर इथे आपण आकारावरती 1 पॉइंट देऊया. दंडघेर जो आहे तो पूर्ण 12 इंचाचा आहे. 6 इंचावरती 1 पॉइंट द्यायचा आहे. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन आणि या पॉइंटला सरळ ड्रॉ करायचंय. इथून काकीतलं मेजरमेंट टाकायचंय 3 इंचावरती. इथून आता बघा हे मेजरमेंट कसं घ्यायचंय याची सोपी पद्धत दाखवेन. पाठीमागचा पार्ट घ्यायचा आहे या पॉइंट पासून अर्धा इंच आपण डाऊन करून घेतलंय. तर सर्कल मध्ये याचं आपल्याला गोलाईमध्ये जे ते माप घ्यायचंय. ते दाखवतोय आपल्याला 10.5 इंचावरती. तर आपल्याला या पॉइंटला मेजरमेंट 10.5 हवंय. तर इथे आपलं 8.5 इंच येते तयार. तिथे आपल्याला 2 इंचाचा कापड जो आहे तो जॉईन करायचा आहे. तर या पद्धतीने याला आपल्याला आकार द्यायचा. इथून पुढे 2 इंचाचा कापड जॉईन द्यायचा आणि याला तिरकसं कटिंग आपल्याला या पद्धतीने करायची. स्लीव आपली कट करून झाली. आता बघा जशी आपण अस्तराची कटिंग केली सेम आपल्याला आता कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवण्याची पूर्ण आहे. जशीच तशी आपण याला कटिंग करून घेणार आहोत. तर कटिंग आपली इथे कम्प्लीट झाली आहे. या पॉइंटला मेन फॅब्रिक आपण इथे कट करून घेऊया.